नमस्कार, मी डॉक्टर मनीष माचवे. मी पुणे स्त्री आरोग्य व प्रसूतीशास्त्र संघटनेचा आत्ताचा अध्यक्ष आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनर कोथरूड पुणे या ठिकाणी. आजचा आपला हा व्हिडिओ आपण ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लस याच्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती आणि त्याच्याबद्दलचे मिथ्स हे दूर करण्यासाठी तयार करत आहोत. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, 28 फेब्रुवारी रोजी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लस किंवा इंजेक्शन याचं आपले प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी यांनी नॅशनल प्रोग्राम हा घोषित केला आणि त्या अनुषंगाने स्टेट गव्हर्नमेंटनी सुद्धा 8 मार्च म्हणजे महिला दिना निमित्त तो सगळीकडे रेग्युलराईज केला. पण बऱ्याच लोकांच्या मनात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस इंजेक्शनबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण आज क्लिअर करू. आपल्याला माहिती आहे की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा आपल्या भारतात किंवा पूर्ण जगात हा दुसऱ्या नंबरचा कर्करोग आहे. भारतामध्ये दरवर्षी सुमारे 80,000 नवीन रुग्ण आणि अंदाजे 40,000 महिलांचा मृत्यू या कर्करोगामुळे होतो. हा कर्करोग 99% HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसशी रिलेटेड आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्यातले जे 16 आणि 18 ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचे प्रकार आहेत हा या कर्करोगाला कारणीभूत ठरतो आणि त्याच्यामुळे हा कर्करोग होतो. जसं की आपल्याला माहिती आहे की भरपूर देश 150च्या वर देशांमध्ये ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसची लस ही वापरण्यात आलेली आहे आणि 2006 पासून 50 कोटींपेक्षा अधिक डोस दिलेत आणि त्या लोकांना त्याचा फायदा पण झालेला आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण आणि कॅन्सर सर्व्हिक्स प्रिव्हेन्शनसाठी 90-70-90 असे उद्दिष्ट ठेवलेले आहेत. ज्याचा अर्थ आहे की 90% मुलींचे लसीकरण, 70% महिलांची स्क्रीनिंग किंवा तपासणी आणि 90% रुग्णांवर उपचार. आणि ही लस जी आपण आता ज्याच्याबद्दल चर्चा करतोय ही 93 to 100% सक्सेस आहे या लसीचा कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी. ही लस 14 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व मुलींना आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना ही लस आता आपल्याकडे सरकारमार्फत देण्यात येणार आहे. याच्यासाठी काही एक्सक्लुजन क्रायटेरिया आहे जे आपल्याला माहिती पाहिजे. पूर्वीचा आलेला ॲनाफायलॅक्सिस किंवा असलेला कुठला तीव्र किंवा मध्यम आजार, मागील लसीकरणाच्या वेळेस आलेली ॲलर्जी, आत्ता असलेली प्रेग्नन्सी, निर्धारित वयोगटातल्या बाहेरच्या मुली किंवा ज्या मुलींनी यापूर्वी HPV लस घेतलेली आहे हे सोडून दिले तर बाकी सर्व लोकांना HPVची लस ही गव्हर्नमेंटतर्फे देण्यात येईल. आणि ही लस प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये खूप डॉक्टर बरेच वर्ष तसंही देत आहे. या मोहिमेमुळे ही लस सर्वांपर्यंत पोहोचेल आणि जरा महाग असलेली लस सर्वसामान्यांकडे पोहोचेल. यात लसीबद्दल काही मिथ्स आणि गैरसमज आहे ते आपण दूर करूया. गैरसमज हा आहे की ही लस अजून चाचणी टप्प्यात आहे. चाचणी टप्प्यात नसून ही लस 16 वर्षाहून अधिक मुलींना खूप देशांमध्ये 150च्या वर देशांमध्ये दिली गेलेली आहे. त्याच्यावर भरपूर रिसर्च झालेला आहे. सो आता या क्षणाला ही लस चाचणी टप्प्यात नसून ॲक्च्युली इम्प्लिमेंट झालेली आहे. ही लस सुरक्षित नाही असं बऱ्याच लोकांच्या मनात वाटतं, पण लस ही 100% सुरक्षित आहे आणि यातनं होणारे कुठलेही प्रॉब्लेम्स किंवा विकार नाही. या लसीचा उपयोग जसं मी सांगितलं इन्व्हेसिव्ह कॅन्सर सर्व्हिक्स प्रिव्हेन्शनसाठी होतं. गैरसमज ही आहे की या लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होतात. दुष्परिणाम कुठल्याही औषधांमुळे, इंजेक्शनमुळे किंवा लसीमुळे ॲनाफायलॅक्सिसच्या स्वरूपात होऊ शकतं, पण हे खूप रेअर आहे आणि ॲनाफायलॅक्सिस ट्रीटमेंटसाठी असलेले सर्व इंजेक्शन्स आणि इतर उपचार सर्व दवाखान्यात गव्हर्नमेंटचे असू दे प्रायव्हेट असू दे हे उपलब्ध आहे. लसीतील ॲल्युमिनियममुळे लोकांना इतर आजार होऊ शकतात. ॲल्युमिनियम हा घटक आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप ठिकाणी आणि खूप औषधांमध्ये असल्यामुळे ॲल्युमिनियमचा प्रेझेन्स या लसीमुळे आपल्याला कुठलाही दुष्परिणाम किंवा मुलींना कुठलेही डिझिजेस करत नाही. गैरसमज आहे की या लसीचा परिणाम मासिक पाळीवर होतो. मासिक पाळीचा आणि या लसीचा काहीही संबंध नाही. मासिक पाळी चालू असताना सुद्धा आपल्याला ही लस त्या मुलींना देता येते. या लसीमुळे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व येते. तसंच जसं मासिक पाळीचा या लसीशी काही संबंध नाही तसंच इन्फर्टिलिटीचा या लसीशी काहीही संबंध नाही आणि इन्फर्टाईल पेशंटसुद्धा या लसीचा फायदा घेऊ शकतात. सो आत्ता आपल्याला आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी, स्टेट गव्हर्नमेंटनी जी मोहीम करून ही लस सगळ्यांना अवेलेबल करून दिली आहे, यासाठी आमच्यातर्फे ही अपील आहे की जे 14 वर्ष कंप्लीट झालेल्या मुली आहेत किंवा 15 वर्षाच्या आतल्या मुली आहेत
त्या सर्व मुलींनी जवळच्या हॉस्पिटलला, प्रायव्हेट असू दे, गव्हर्नमेंट असू दे, जाऊन ही लस अवश्य घ्यावी आणि या लसीचा फायदा घ्यावा. कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा कॅन्सर सर्व्हिक्सशी टोटली रिलेटेड आहे आणि हे आपण एक प्रायमरी प्रिव्हेन्शन करू शकतो आणि या कॅन्सरपासून आपण आपला, मुलींचा आणि सर्व समाजाचा बचाव करू शकतो. धन्यवाद.